हां. बघा आपल्याला थोडंसं नवीन भाग आपण शिकत-शिकत पुढे जायचं आहे. शाळेचं नाव आहे, संस्थेचं नाव आहे. त्याच्यानंतर आपला विषय आहे गणित प्रकरण 7 सममिती त्या प्रकरणाचं नाव आहे आणि इयत्ता 6वी मधला हा भाग आहे लक्षात घ्या. आणि त्या भागाचा आपल्याला अभ्यास करत-करत काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय पाहायचं आहे किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तो सुरुवातीला मी सांगतोय आणि त्या पद्धतीने आपण काय करूया पुढे जाऊया. आता तुमच्यासमोर एक 2 गाड्या दिसतात. ह्या गाड्यावरती काय केलंय ॲम्ब्युलन्स लिहिलंय. ॲम्ब्युलन्स लिहिलंय इथं वरती उलटं लिहिलंय आणि इथं काय केलंय सरळ लिहिलंय आणि समोर सुद्धा उलटं लिहिलंय. बऱ्याच वेळा तुम्ही हॉस्पिटल समोर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला ॲम्ब्युलन्स गेलेले दिसतात आणि ॲम्ब्युलन्सवरती अशा अक्षरं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. मग असं लिहिण्याचं काय कारण आहे? तर असं लिहीत असताना आपल्याला त्याच्यातून काय समजतं? तर ह्याही गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, हे चित्र आपल्याला ओळखीचं आहे. ओळखीचं आहे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे ॲम्ब्युलन्सचं चित्र आहे आणि या ॲम्ब्युलन्सवरती किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये रुग्णवाहिका असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग हे चित्र एकदा लक्षात आलं, की या चित्रातील वाहनांसमोर लिहिलेली अक्षरांची रचना अशा पद्धतीने काय केलंय, की लोकांना एकतर आकर्षित करण्यासाठी किंवा निदान कळावं, की हे काय आहे किंवा हे अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. याला आपण ॲम्ब्युलन्स म्हणतो किंवा त्यालाच रुग्णवाहिका म्हणतो. असं समजण्याचा एक हेतू असतो. म्हणून तशा पद्धतीनं काय केली असते, ही रचना त्याच्यावरती केलेली असेल. म्हणजे त्याचा मेन उद्देश असा असतो, की लोकांना कळलं पाहिजे. आणि या चित्रातील वाहनांच्या समोरील भागावर काढलेली अक्षरं आपण समजा ते एका कागदावरती लिहिलीत. आहे असंच उलटं लिहायचं आणि आपण आरशासमोर जर धरलं, तर आरशासमोर धरल्यानंतर बरोबर आपल्याला ते काय होतं, सरळ दिसतं. तुम्ही हा प्रयोग घरी सुद्धा करून बघू शकता. म्हणजे अशा पद्धतीने लिहिल्यानंतर किंवा समजा आपण आरशासमोर उभा आहे. उभा असताना आता सध्या आपण जसं उभा आहे, तसा आरशासमोर कसा दिसतो, याचं निरीक्षण तुम्ही करू शकता. आणि ही अक्षरं सुद्धा एका कागदावरती लिहून त्याचं वाचन सुद्धा करू शकता. तुम्हाला त्याच्यातील फरक काय होईल, दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारची रचना तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचं निरीक्षण करा आणि ज्यावेळेला पुढचा तास असेल, ते कुठं-कुठं असतं त्यावेळेला मला काय करायचंय, सांगायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, की याच्यातून आपल्याला काही गोष्टी सहजपणे समजून जातात. आणि आपण काय करत असतो, की ही अशा पद्धतीची रचना, ही एक लोकांना एक माहीत व्हावं, एक थोडक्यात ट्रेडमार्क असतो, एक सिम्बॉल असतो. त्या पद्धतीने काय केलं असतं, ह्या अक्षरांचं लेखन केलं जातं. हे आपण सममितीमध्ये काय करणार आहे, पाहणार आहोत. आता पुढची रचना बघा, सममिती आहे आणि या सममितीमध्ये आपल्याला एक तुमच्याच पुस्तकातलं एक चित्र घेतलेलं आहे. पान नंबर 40 वरती चित्र आहे आणि या चित्रावरून काही प्रश्न आपल्याला इथं काय केलेत, विचारलेत बघा, की या शिक्षक प्रश्न विचारतात, "अनिल, सुधा आपण आरशात दिसत आहोत. ते आपले प्रतिबिंब आहे. त्यात काय वेगळं दिसतं?" म्हणजे आपण आरशासमोर उभा राहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपले प्रतिबिंब म्हणजे आपण जसं आहे तसंच दिसतो. आपण दिसतो तसं ते आरशातच दिसतो. म्हणजे आपण आहे तसं आरशात दिसलं पाहिजे. म्हणजे त्यालाच आपण आरसा म्हणतो. आपण एक दिसतो आणि आरशात वेगळं दिसतं, असं काही होत नाही. तर जसं आहे आपण तसंच काय होतं, आरशामध्ये दिसतं. मग याच्यावरती विद्यार्थी काय उत्तर देतात बघा. सुधा काय म्हणते, "मी डाव्या बाजूला बॅच लावला आहे. तो आरशातील माझ्या प्रतिबिंबाच्या उजव्या बाजूला दिसत आहे." बघा, या सुधाने काय केलं, इथं बॅच लावलाय. दिसतंय का इथं? मी इथं जे माऊस दाखवतो आणि इथं बॅच मात्र उलटा दिसतो. म्हणजे आरशामध्ये दुसऱ्या बाजूला दिसतोय. म्हणजे लावताना आपल्याला समोर जसं उभं आहे तशा पद्धतीने इथं दिसत नाही. तर काय होते, की प्रतिमा चेंज झालेल्या असतात. सुधा म्हणते, की "मी डाव्या बाजूला इथं बॅच लावलेला आहे, पण आरशामध्ये मात्र मला ते उजव्या बाजूला दिसतं." हे याच्यातून लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढं अनिल काय म्हणतोय बघा, "मी आरशापासून जेवढ्या अंतरावरती उभा आहे." बघा हा अनिल आहे. "तेवढ्याच अंतरावरती आरशापासून माझे प्रतिबिंब." म्हणजे जेवढ्या अंतरावरती आहे तेवढंच इथं दिसतंय. म्हणजे जसं आपण किती अंतरावरती आहे तेवढ्याच अंतरावरती आरशामध्ये आपण दिसत असतो. तसं अनिल सुद्धा तो तसंच सांगतो. त्याच्यानंतर मग पुढचा आहे, की सुधा काय म्हणते बघा, "बाईंच्या साडीचा पदर डाव्या खांद्यावरती आहे." बघा, हे बाईंचा पदर आहे डाव्या खांद्यावरती आहे. पण आरशात मात्र तो इकडं उजव्या खांद्यावर आलेला दिसतो. म्हणजे आपले बाजू काय झालेले असतात, चेंज झालेले आपल्याला याच्यातून काय होतं, लक्षात येतं. म्हणजे प्रतिमेचं कसं बदलतं किंवा आपण जसं आहे तसं आरशात दिसतं. पण काही वेळेला काय असतात, या दिशा किंवा बाजू काय झालेल्या असतात, चेंज झालेल्या असतात.
आणि मग शिक्षक काय म्हणते की आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममितीच आहे. आपण जसं दिसतो तसंच आरशात आहे. बरोबर. आपले हात आहेत फक्त काय केले असतात की बाजू बदललेली असते, पण दिसताना सगळं एकसारखंच दिसतं. त्याच्यामध्ये फक्त साईड त्यालाच आपण बाजू किंवा जे आपण उजवा हात आहे तो डावीकडे दिसतो, डावा हात आहे तो उजवीकडे दिसतो. म्हणजे काय असतं हे आपलं प्रतिबिंब असतं. हे सममितीचं आहे. म्हणजेच जसं आहे तसं दिसतं. त्यालाच आपण काय म्हणतो सममिती. आता पुढे येणार आहे आणखी काही गोष्टी आपण ते पाहत जाणार आहोत. या आरशातील झाल्या प्रतिमा. आता पुढचा भाग त्याच्यामध्ये बघा. आता या चित्रामध्ये सुद्धा तसंच दिसतंय, की एक केस कापणार जो आपण त्याला न्हावी म्हणतो, की त्यालाच आपण सलूनवाला म्हणतो. तर या ठिकाणी त्याचा उजवा हात इकडे दिसतोय, इकडे मात्र या बाजूला दिसतोय. म्हणजे डावा हात इकडे बघा आणि डावा हात इकडे बघा. म्हणजे इथं खालची सुद्धा दिशा बघा. हे या चित्रातून सुद्धा आपल्याला ह्या प्रतिमा काय होतात स्पष्ट होतात. म्हणजे जसं आहे तसंच आरशामध्ये दिसतं, पण आरशामध्ये दिसत असताना आपल्या बाजू काय झालेल्या असतात चेंज झालेले दिसतात. आणि हे प्रतिबिंब म्हणजेच हे सममितीचाच प्रकार आहे. हे याच्यातून काय होतं या चित्रातून आपल्याला लक्षात येतं. पुढे बघा. आता प्रतिबिंबित सममिती आपण काही आकृती बघूया. आता तुमच्या समोर बघा, हे अक्षर दिले, एच हे अक्षर दिले, एम हे अक्षर दिले आणि या याच्यात बाणने टिपक्या-टिपक्याने दाखवलेत. म्हणजे याचे 2 समान भाग होतात. आणि या याच्यावरतीच काही प्रश्न आहेत ते बघूया आपण. बघा, आता इथं तुम्हाला सांगितलं की ए, एच, एम या मोठ्या आकारात म्हणजे कॅपिटल लेटर मधले आपण अक्षर जर कागदावरती काढली आणि ती दुमडली बरोबर. ही आता हे आहे. समजा हे इथं मोठ्या कागदावरती ए काढला आणि हे बरोबर या रेषेपर्यंत दुमडलं, तर त्याचे भाग तंतोतंत काय होतात जुळतात. एचला सुद्धा तसंच आहे, एमला सुद्धा तसंच आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला होडी करता किंवा विमान करता किंवा कागदी काही वस्तू बनवता आणि हे करत असताना तुम्ही काय करता, बरोबर घडी घालता आणि घडी घालत असताना काय होते, की आपल्याला त्या घड्या रेघा दिसतात. ह्या रेघा म्हणजेच ते काय असतात सममिती अक्षाचाच एक भाग असतो. आणि मग हे तंतोतंत काय होतं ते एकमेकावरती घडी बसतात. तुम्ही सुद्धा आज घरी प्रयोग करून बघू शकता. मग ज्या रेषेवर दुमडून आकृतीचे 2 समान भाग मिळाले आहेत, त्या ठिपक्याने दाखवलेत तर बघा. म्हणजे ती रेषा म्हणजेच त्याला आपण सममिती अक्ष म्हणतो. हा सममिती अक्ष आपल्याला हॅलो काय होतं की लक्षात येतो. हॅलो मग ह्या सर. गोष्टी आपल्याला बोल ना का म्यूट करा. कोण बोलतंय त्याने म्यूट करा. विजय नागे बोलतोय. हां, बोला की. नागे हर्षवर्धनचे वडील बोलतोय. हां, बोला. अहो पोरगीचा बी या टायमिंगला ठेवला पोरगीचा बी तास आहे. एकच मोबाईल असल्यामुळे बोंब झाल्या हो. पोरगी कितवीला आहे? पोरगी बी 6वीला आणि पोरगं बी 6वीलाच आहे. मग 6वीचाच तास आहे. त्याला काय अडचण नाही. एक कुठलं तरी एक करा. आणि काय झालंय, बऱ्याच दिवसांनी मी आज तास ठेवलाय. कारण मुलं नसतात म्हणून मी आज ठेवलाय. किती जॉइन होतात त्याप्रमाणे वेळ बघून मी चेंज करून घेईन. त्याला काही अडचण नाही. पण ते 10 वाजेपर्यंत ठेवला. पोरगी 9:30 ला असते. असू दे की 9:30, 9 पावणे 10 पर्यंत संपते माझा तास. बरं हां. आणि असं काय करा तास सुरू असताना फोन करू नका. डायरेक्ट मला फोन करा नंतर विचारा. बरं चालतंय. हां, पोरांची लिंक तुटते. हम्म. हां. तर या पद्धतीनं जी रेषा असते, त्या रेषेला आपण काय म्हणतो सममिती अक्ष असं म्हणतो. हे सममिती अक्ष आपल्याला हे डॉट-डॉटने आपण दाखवू शकतो, दाखवता येतं. त्याच्यानंतर जर बघितलं, की ज्या सममिती आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे 2 भाग हे एकमेकांशी तंतोतंत जुळतात आणि त्या तंतोतंत जुळतात म्हणून त्याला सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणजे एकमेकावरती तंतोतंत बसतात. जसं आपला डाव्या हातावरती उजवा हात बसतो किंवा उजव्या हातावरती डावा हात बसतो. खालची पायाची तळवी सुद्धा एकमेकावरती बसतात. तशाच पद्धतीचं इथं सुद्धा आपल्याला घडी घातल्यानंतर ह्या गोष्टी काय होतात लक्षात येतात. काही आकृत्यांना काय असतात, की एकापेक्षा सममिती अक्ष असतात. आता ते कसे असतात, कशा पद्धतीने असतात, ते सुद्धा आकृती आपण या हळू-हळू टप्प्याटप्प्याने आपण काय करणार आहे, पाहत जाणार आहोत. ह्या गोष्टी आपल्याला काय करायचंय समजून घेत आपण पुढे जाणार आहे. पहिल्यांदा आपल्याला सममिती अक्ष, सममिती म्हणजे काय कळलं, की मग ह्या अक्ष कसे काढायचे किंवा कोणत्या आकृतीला सममिती अक्ष आहे, कोणत्या आकृतीला नाही. ह्या गोष्टी मग हळू काय होतात समजायला लागतात. बघू आपण पुढच्या भागावर. आता तुम्ही ज्यावेळेला 3रीला होता, त्यावेळेला सुद्धा तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे. आता सध्या सुद्धा तुमच्या घरामध्ये जर 3रीचे कोण असतील,
तर त्याचं गणिताचं पुस्तक तुम्ही काढून बघू शकता, की याच्यामध्ये हे जे आयत आहे, त्या आयताचे 2 समान भाग झाले. म्हणजे ह्याला सममिती आहे. इथं चौकोनच आहे, पण काही बाजू कमी जास्त आहेत. त्यामुळे ह्याला सममिती नाही. इथं सुद्धा शंकरपाळीसारखा भाग आहे, चौकोनचाच भाग आहे. पण याचे सुद्धा समान 2 भाग होतात. म्हणून ह्याला सुद्धा सममिती आहे. ह्याला मात्र नाही. याच्यासारखंच आहे, पण हे असे केले की होत नाहीत. पण असं उभं केले की होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला समान भाग करत असताना कशा पद्धतीने करायचं ह्याही गोष्टी आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. आता इथं आंबा आहे. आंबा जर असा कट घेतला तर त्याला सममिती अक्ष नाही. इथं सममिती अक्ष असं होत नाही. असं उभं जर केलं तर ह्याला सममिती अक्ष होतं. इथं सुद्धा फुलाचा भाग आहे. असाही सममिती होतो, असा पण होतो. म्हणजे हे सुद्धा सममिती आहे आणि इथं मात्र नाही. म्हणजे ज्याचे समान 2 भाग झाले पाहिजेत. एकमेकावरती ते तंतोतंत बसले पाहिजेत. अशा जर आकृती असतील, असे जे वस्तू असतील, तर त्या वस्तूला आपण काय म्हणतो सममिती आहे. आणि ती सममिती अक्ष आपण अशा डॉटने दाखवू शकतो. आणखी काही आकृती आपण बघूया. इथं बघा, आता इथं वर्तुळ आहे. वर्तुळाला सममिती अक्ष किती पाहिजे तेवढे आहेत. आता उभा आहे, आडवं करू शकता, तिरकं करू शकता, कसंही करू शकता. म्हणजे ह्याला सुद्धा सममिती अक्ष भरपूर आहे. हे आपल्या लक्षात येतं. ए अक्षर आपण मागाशी भेटलेलं आहे, बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. याला सुद्धा सममिती अक्ष आहे. जीला मात्र सममिती अक्ष नाही. आता आपण ए पासून झेड पर्यंतचे सगळे अक्षर आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये वाय अक्षराला सुद्धा सममिती अक्ष आहे. झेडला मात्र नाही. ह्या 2 आकृत्या तुम्हाला गणिताचं 3रीचं जर पाठ्यपुस्तक पाहिला, तर त्याच्यातून तुम्हाला काय होईल लक्षात येईल. म्हणजे कुठल्या आकृतीला सममिती आहे, कुठल्या आकृतीला नाही, हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं. बघा, आता आणखी काही प्रत्यक्ष आपण काही कृती बघूया. खालील आकृत्या सममिती आकृत्या आहेत. बघा कुठल्या-कुठल्या आहेत. बघा, ज्या सममिती आकृतीचं त्यातील अक्षामुळे होणारे 2 भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात. त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणतात. बघा आता प्रत्यक्ष आकृती. इथं बघा. आता याच्यामध्ये सममिती अक्ष दाखवला, की याचे 2 समान भाग झाले. म्हणजे एकमेकावरती तंतोतंत बसतात. इथं सुद्धा स्टार आहे. स्टारचा असाही भाग होतो. असा करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं आहे, ही घडी गाठली, की एकमेकावरती तंतोतंत बसतात. ए अक्षराला सुद्धा बघा, या पद्धतीने आपल्याला सममिती अक्ष दाखवता येतात. आणि इथं सुद्धा या जो इथे जो षटकोन आहे, 6 बाजू आहेत. हे 6 बाजू तुम्ही बघू शकता. अशी उभी मांडणी करू शकता, आडवी करू शकता. हे कशा पद्धतीने घडी घालून त्याप्रमाणे एकमेकावरती ते बसतात. हे आपल्याला प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतात. म्हणजे अशा पद्धतीची जर आकृती असतील, तर त्याला प्रतिबिंबित सममिती म्हणतात. प्रतिबिंबित म्हणजे काय होतं, की एकमेकावरती ते तंतोतंत बसतात, जुळतात. अशा पद्धतीची आकृती सुद्धा ह्या सममितीच्याच असतात. हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं. म्हणजे ह्या आकृत्या सुद्धा आपल्याला काय पाहिजेत, माहीत पाहिजेत किंवा समजून घेतल्या पाहिजेत. आणि समजून घेत आपण काय करणार आहे, आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. बघा लक्षात येतात काय? त्याच्यानंतर बघा आणखी काही आकृत्या आपण बघायच्यात. प्रतिबिंबित सममिती. आता तुमच्यासमोर एक स्टार दाखवलेला आहे आणि या स्टारचा दुसरा भाग जर ओढला, तर त्याच्यासारखाच दुसरा भाग आहे. बघा. ही या पद्धतीनं हे समान भाग झाले आणि घडी गाठल्यामुळे ती एकमेकावरती ते तंतोतंत बसलेली दिसतात. आता परत एकदा बघा याच्यामध्ये तुमच्या आकृतीवरून लक्षात येतं. म्हणजे हे आपण जर बघितलं हे सममिती अक्ष आहे. सममिती अक्षामुळे याचे 2 भाग झाले आणि 2 भाग झाल्यामुळे आपल्याला एकमेकावरती ते बसतात. एकमेकावरती बसल्यामुळं बघा लक्षात येतंय का समोर? हा भाग एकमेकावरती बसला. परत काढला, की परत काढले की काय होतं, की आपल्याला ते पसरट झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याला बघा, हे या पद्धतीनं आकृती तयार झालेली आपल्याला दिसते. आणखी एक आकृती बघूया आपण. हे फुलपाखरू आहे आणि या फुलपाखरात बघा 2 समान भाग आहेत. बघा इथनं बरोबर सममिती अक्ष केली आणि त्याच्या पाकळ्या बरोबर याच्यावरती बसलेल्या दिसतात. बघा म्हणजे तंतोतंत काय होतात जुळतात. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला काही गोष्टी काय होतात लक्षात येतात. म्हणजे ह्या गोष्टी सममितीमध्ये आपल्याला दिसतात. सममिती म्हणजे समान आकृती, समान भाग झालेले दिसतात. ह्या दोन्ही आकृत्या तुमच्या समोर दिसतात. म्हणजे अशा पद्धतीच्या आकृत्या जर असतील, तर त्या आकृतीला आपण या पद्धतीने काय करू शकतो,
त्याचे सममिती अक्ष पाहू शकतो, काढू शकतो. म्हणजे तुम्हाला सहजपणे तुमच्या लक्षात येईल. आणखी एक आकृती बघा. इथं सुद्धा आपण आरशामध्ये दाखवलेलं आहे फुलपाखरू बघा इथं. आता इथं सुद्धा कृती कशी होते बघा. आता हे फुलपाखरू इथं आरशासमोर गेलं तर तशीच प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसतं बघा. बरोबर ते तंतोतंत जुळलेले दिसतात. म्हणजे प्रतिबिंबित हे सममिती अक्ष किंवा सममिती या पद्धतीने ह्या गोष्टीतून आपल्याला काय होतात सहजपणे समजतात. म्हणजे याला म्हणायचं, की ह्या ज्या आकृत्या आहेत, ह्या प्रतिबिंबित सममितीच्याच आहेत, हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आणखी एक आकृती बघा याच्यामध्ये. इथं बघा चौकोन काढलेला आहे. चौकोन बरोबर दुमडला किंवा कागद जर असेल, तर कागद दुमडला की त्याचे 2 भाग झाले. समजा वरनं आपण दुमडलं, बघा आता या पद्धतीने आपण दुमडलं, तर या पद्धतीने सुद्धा भाग होतात. म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे भाग किंवा तसे त्या पद्धतीने आपल्याला काय होतं ह्या गोष्टी दुमडता येतात. आणि दुमडल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पटकन काय होतात लक्षात येतात. म्हणजे चारही आकृत्या तुमच्या नजरेसमोर आहेत. आणि चारही आकृत्या तुमच्या नजरेसमोर असल्यामुळं, की ह्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यास किंवा आपल्याला कळण्यास काय होते खूप मदत होते. आणि याच्यासाठी ह्या गोष्टी आपण काय करायच्या आकृतीच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीनं आपण पुस्तकाच्या चित्राच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण पाहू शकतो. हे इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या लक्षात ठेवायच्या आणि ह्या करत असताना, की या ह्याच्यामध्ये आणखी काही सराव संचामधले काही आकृत्या आपण पाहणार आहोत, की तुमच्यामध्ये सराव संच 20 आहेत. त्या 20 मधला एक प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊया. खालील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? हे आपल्याला काय होईल खाली लक्षात येईल बघा. हे तुमच्याच पुस्तकात पान नंबर 41 वरती आकृती आहे. आता ह्याला सममिती अक्ष किती येतात बघा. बघा, बघा असं उभंही करू शकतो. त्याच्यानंतर आडवं करू शकतो. या ह्याच्यातून आपण करू शकतो. या ह्याच्यातून करू शकतो. अशा पद्धतीची जर आकृती असेल, तर या आकृतीला आपल्याला किती सममिती अक्ष देतात बघा. आकृती नंबर 1 आहे, याला अक्ष 4 येतं. हे 4 आकृत्या आपल्याला काय होतं इथं दिसून येतात. याला इथं ब्रॅकेट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आले 4 अक्ष. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला आकृती काय दिलेली आहे आणि त्या आकृतीचे आपल्याला समान किती भाग करता येतील, किती अक्ष काढता येतील, हे या सराव संचामधल्या पहिल्या प्रश्नातून आपल्याला या चित्रातून काय होतं लक्षात येतं. म्हणजे हे झाल्यानंतर आता दुसरी आकृती आपण बघूया. म्हणजे ते आपल्याला कळेल. बघा आता दुसरी आकृती दाखवतो मी. त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाला सुद्धा किती सममिती अक्ष असतात ते बघूया आपण बघा. बघा तिन्ही बिंदूतून गेले. या बिंदूतून एक गेला, या बिंदूतून एक गेला, या बिंदूतून गेला आणि हे तिन्ही ज्या रेषा आहे, इथं सुद्धा बघा एका बिंदूत छेदलेत. इथं सुद्धा एका बिंदूत छेदलेत. त्यामुळं या त्रिकोणाला आपल्याला सममिती अक्ष किती आहेत, हे आपल्याला विचारलं तर आपल्याला सहजपणे सांगता येईल. आकृती नंबर 2 मध्ये ह्याला अक्ष आहेत 3. याला सुद्धा मी तुम्हाला ब्रॅकेट करून दाखवतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. म्हणजे या पद्धतीच्या आकृत्या जर असतील, तर या आकृतीला आपल्याला या पद्धतीने सममिती अक्ष जर आपण काढलं, तर ते सममिती अक्ष आपल्याला 3 आलेले इथनं दिसून येतात. म्हणजे ह्या गोष्टी या आकृतीतून आपल्याला सहजपणे काय होतात स्पष्ट होतात. म्हणजे हे झालं त्रिकोणाची आकृती. हे झाले आकृती नंबर 2. आता तिसरी आकृती आहे बघा तुमच्याच पुस्तकामध्ये आकृती नंबर 3 बघा. घरासारखं चित्र दिसतं आणि याचे जर भाग करायचे झाले, तर किती भाग होतील? कोण सांगेल काय? किती भाग होतील? बघा काय विचार करता येते का बघा? नसेल तर मी सांगतोयच. बघा, याचा एकच भाग आपल्याला करता येईल. आडवा आपल्याला समान भाग करता येणार नाही. त्यामुळे याच्यातून बरोबर एक सममिती अक्ष टाकलं, हे डॉट-डॉट दिसतं ते अक्षच आहे. आणि या याच्यामुळे काय झालं, की या आकृतीला बघा, आकृती नंबर 3 ह्याला मात्र अक्ष एकच आहे. आणि हे एक अक्ष आपल्याला इथून काय होतं लक्षात येतं. म्हणजे याच्यातून सुद्धा आपल्याला अक्ष किती आहे? म्हणजे या पहिल्या आकृतीत बघा, पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीचा फरक बघा आणि तिसऱ्या आकृतीतला फरक बघा. म्हणजे प्रत्येक आकृतीचं जे आहे ते वेगवेगळं आहे. एकसारख्या आकृत्या कुठल्याच नाहीयेत. आणि वेगवेगळ्या आकृत्या असल्यामुळे काय केले, की आपल्याला ते अक्ष दाखवताना कशा पद्धतीने दाखवता येतात, हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं. बघा. आता चौथी आकृती बघा. जसं अधिक चिन्ह आपण म्हणतो, तर तशाच पद्धतीचं आहे.
आणि या आकृतीला आपण जर सममिती अक्ष काढायचे झाले तर किती सममिती अक्ष येतील बघा. बघा इथे दाखवतो मी. किती झाले बघा. असं उभा एक तयार झाला जसं पहिल्या आकृतीत दाखवलेलं तसं. आडवं एक झालेलं आहे, तिरकं झालेलं आहे, या तिरकं झालेलं आहे आणि हे सगळे एका बिंदूत छेदलेले दिसतात. म्हणजे हे सगळे एका बिंदूत छेदल्यामुळं तर या आकृतीला ही आकृती नंबर 4 आहे आणि या 4 नंबर आकृतीला एकूण अक्ष आहेत 4. या 4 पद्धतीने आपल्याला ह्या आकृत्या आपल्याला दिसून येतात. ह्याला सुद्धा आपण ब्रॅकेट करूया. हे तुमच्या लक्षात राहायला सोपं होईल. हा सराव संच 20 मधला हा पहिला प्रश्न होता आणि त्या पहिल्या प्रश्नातले हे 4 आकृत्या आहेत. या 4 आकृत्या आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण सराव संच 20 सोडवणार आहोत, तर त्यावेळेला तुम्ही सुद्धा या सगळ्या आकृती पेन्सिलने व्यवस्थित वहीमध्ये काढून की ते आपण काय करू शकतो, त्याला अक्षर दाखवू शकतो, दाखवता येतात आणि अक्षर दाखवताना आपल्याला डॉट पद्धतीने आपल्याला या पद्धतीने आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणजे पटकन काय होईल आपल्याला ते लक्षात राहील आणि लक्षात राहण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, अशा पद्धतीच्या ज्या आकृत्या असतात, ह्या आकृत्या आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि समजून घेऊन आणि मग हळू आपण त्या इंग्रजीमधल्या ज्या कॅपिटल लेटर्स मधले जे अक्षर आहेत, ए पासून झेड पर्यंतच्या, त्या ए पासून झेड पर्यंतचे जे अक्षर आहेत, त्या प्रत्येक अक्षराला सममिती अक्ष आहे का नाही, ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. तर हा जो भाग आहे, तो भाग आपण पहिला भाग इथं आपण आज इथं संपवतोय आणि या बाबतीत आपल्याला काही शंका असतील, तर त्या शंका आपल्याला घ्यायच्या आहेत आणि शंका घेऊन आपल्याला की आत्तापर्यंतचा जो भाग आहे आणि सराव संच 20 मधला जो भाग आहे, तो 20 मधला भाग आपल्याला काय करायचा आहे, या बाबतीत आपल्याला इथं माहिती करून घ्यायचं आहे. हे स्क्रीन शेअर मी इथं थांबवतोय